नमस्कार मित्रांनो, द स्कूल ऑफ फायनान्स या यूट्यूब चॅनलमधनं मी संध्या आकाश भोजने आज तुम्हाला बुलिश हरामी आणि बिअरिश हरामी या दोन कॅन्डलस्टिक पॅटर्नमधील फरक समजून सांगणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। याचा फायदा तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये नक्कीच होणार आहे। बुलिश हरामी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, म्हणजेच हा कॅन्डलस्टिक पॅटर्न तेजी दर्शवणारा कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे। हा पॅटर्न जेव्हा चार्टमध्ये तयार होतो त्यावेळेस मार्केटमध्ये मंदीची संभावनाही समाप्त होऊन आता मार्केटमध्ये तेजी निर्माण होणार आहे याचे संकेत आपल्याला या कॅन्डलस्टिक पॅटर्न्सद्वारे समजते। आणि याच्या उलट बिअरिश हरामी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न बिअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, म्हणजेच हा कॅन्डलस्टिक पॅटर्न आपल्याला मार्केटमध्ये मंदी दर्शवतो आणि जेव्हा हा पॅटर्न चार्टमध्ये तयार होईल त्यावेळेस मार्केटमध्ये तेजीची संभावनाही समाप्त होऊन आता मार्केटमध्ये मंदी चालू होणार आहे याचे संकेत आपल्याला या कॅन्डलस्टिक पॅटर्न्सद्वारे समजते। तर मित्रांनो, मी तुम्हाला परत एक वेळेस सांगते, बुलिश हरामी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे आणि बिअरिश हरामी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न बिअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे। बुलिश हरामी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न आपल्याला तेजी दर्शवतो आणि बिअरिश हरामी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न आपल्याला मंदी दर्शवतो। आपण सर्व कॅन्डलस्टिक पॅटर्न हे डे टाइम फ्रेमवरच यूज करणार आहोत। तर पहा मित्रांनो, बुलिश हरामी आणि बिअरिश हरामी या दोन कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये कलर खूप मॅटर करतो। बुलिश हरामी या कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये जी डे 1ची कॅन्डल आहे ती रेड कलरमध्ये असायला पाहिजे आणि डे 2ची जी कॅन्डल आहे ती ग्रीन कलरमध्ये असायला पाहिजे। म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे की पहिली कॅन्डल ही लॉंग बेरिश कॅन्डल असायला पाहिजे आणि दुसरी कॅन्डल ही स्मॉल बुलिश कॅन्डल असायला पाहिजे। या उलट बिअरिश हरामी या कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये जी डे 1ची कॅन्डल आहे ती ग्रीन कलरमध्ये पाहिजे आणि डे 2ची कॅन्डल ही रेड कलरमध्ये असायला पाहिजे। म्हणजे थोडक्यात सांगण्याचा अर्थ असा आहे की पहिल्या दिवशीची कॅन्डल ही लॉंग बुलिश कॅन्डल असायला पाहिजे आणि दुसऱ्या दिवशीची कॅन्डल ही स्मॉल बिअरिश कॅन्डल असायला पाहिजे। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की बिअरिश हरामी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न बुलिश हरामीच्या अपोजिटमध्ये आहे। तर मित्रांनो, तुम्हाला मी एक गोष्ट खूप इझी करून देते, बुलिश हरामी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न बाईंगचा पॅटर्न असल्या कारणाने तो एका चांगल्या डाऊन ट्रेंड नंतर चार्टच्या बॉटमला तयार होतो आणि तिथून मार्केट हे अप ट्रेंडला जाण्यास सुरुवात करते, म्हणून हा कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्टच्या बॉटमला तयार होतो। ठीक आहे। तर मित्रांनो, याच्याच अपोजिट बिअरिश हरामी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न सेलिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न असल्या कारणाने तो एका चांगल्या अप ट्रेंड नंतर चार्टच्या टॉपला तयार होतो आणि तिथून मार्केट हे डाऊन साईडला जाण्यास सुरुवात करते। म्हणजे थोडक्यात मला असं सांगायचं आहे की बुलिश हरामी हा पॅटर्न बॉटमला तयार होतो आणि बिअरिश हरामी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न टॉपला तयार होतो। दिसायला जरी हे पॅटर्न सारखे दिसत असतील, थोडेफार चेंजेस दिसत असतील, तरी देखील या दोन्ही कॅन्डलस्टिक पॅटर्नचे कार्य आणि यांची जागा वेगवेगळी आहे। आज मी तुम्हाला बुलिश हरामी आणि बिअरिश हरामी या दोन कॅन्डलस्टिक पॅटर्नमधील फरक समजून सांगितलेला आहे। जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। द स्कूल ऑफ फायनान्स या यूट्यूब चॅनलमधनं मी संध्या आकाश भोजने आज इथे थांबते। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण नॉलेजला घेऊन जाणार आहोत नेक्स्ट लेवलला। धन्यवाद।